याचा एक प्रॉब्लेम आहे, ज्या वेळेस तुम्ही चढावरती चढायचा प्रयत्न करता हा. त्यावेळेस गाडी ना रिव्हर्स मारते. तिचं टायर मी शोरूम मधून गाडी काढल्यानंतर हा. 75,000 किलोमीटर झाल्यावर बदललेलं आहे. तासवरती हा. थोडं रिफ्लेक्शन जास्त जाणवतं याच्यावर. थोडं जास्त. गाडी सर्व्हिसिंग करून आल्यानंतर इमिजिएट बंद पडली होती. त्याच्यानंतर 2 दिवस नाही 3 दिवस राहते. ही गाडी स्वतः 5-5 दिवस शोरूमला होती. अच्छा. पहिले 2 दिवस तर तिच्यावर काही कामच केलेलं नव्हतं. याबद्दल मी शोरूम. नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन. मित्रांनो, नेक्सॉन 4 वर्षापासून भारतामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप चांगलं परफॉर्म करत होती. त्याच वेळेस ऑक्टोबर 2021 साली टाटांनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी एक गाडी लॉन्च केली, ज्या गाडीमध्ये आपल्याला मिळालं 1200 सीसीचं पॉवरफुल इंजिन, दमदार लुक, आकर्षक डिझाईन आणि 5 स्टार सेफ्टीची रेटिंग. हो मित्रांनो, ती गाडी होती टाटाची पंच. तर या गाडीचा आज आपण करणार आहोत लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, तर सुरू करूया या पंच लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू. यासाठी मी बोलू इच्छितो परदेशी सर या पंच प्राऊड ओनर यांना, आणि सुरू करूया आपला इंटरव्ह्यू. हॅलो सर, वेलकम टू. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू नाद गाड्यांचा. तर तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, किरण परदेशी. मी एक जॉब ऑनर आहे, प्लस साइड बाय साइड मला गाड्यांचा खूप शौक आहे. तर सर, आपण आपल्या जे प्रश्न उत्तर आहे त्याला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, आता ही जी गाडी आहे तुमची, सगळ्यात पहिले तुमच्याकडून मी जाणून घेऊ इच्छितो की ही गाडी आपण केव्हा घेतलेली आहे? ही गाडी मी फेब्रुवारी 2022 मध्ये घेतलेली आहे. ऑलमोस्ट तिला 3 वर्ष कंप्लीट झालेले. 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे. ओके सर, हा व्हेरियंट कोणता आहे जे आपण घेतलेला आहे? आपण हे टाटा पंचचं टॉप मॉडेल आहे, म्हणजे 2022 मध्ये हे टॉप मॉडेल होते. ओके, ऑटोमॅटिक मध्ये टॉप मॉडेल. ओके, AMT व्हर्जन आहे, विदाउट सनरूफ वालं. 2022 नंतर सनरूफ त्यांचं लॉन्च झालेलं आहे. ओके, म्हणजे हे तोपर्यंत तुम्ही घेतलं तोपर्यंत हे टॉप मॉडेल होतं. ओके सर, तुम्हाला काही सांगता येईल की ही गाडी आपल्याला ऑन रोड तेव्हा कितीपर्यंत गेली साधारणतः? ही गाडी मला 2022 मध्ये 10,75,000 रुपयाला टॉप मॉडेल मध्ये गेली. पेट्रोल व्हर्जन आहे. ओके, ऑन रोड. हा, ऑन रोड. ओके सर, आता आपण तुम्ही सांगितलं गाडी तुम्हाला टॉप एंड तुम्ही घेतली, तर सर अजून हे पण सांगा आता ही गाडी जी आहे ती चालली किती आतापर्यंत? गाडी 80,000 प्लस किलोमीटर. 80,000 प्लस किलोमीटर. ओके. तर सर 80,000 किलोमीटर याच्यामध्ये 3 वर्षामध्ये तुम्ही पूर्ण ही गाडी करून घेतलेली आजपर्यंत? 80,000 किलोमीटर सिंगल मोड आहे, फक्त मी एकट्यानेच चालवलेली. अरे बापरे, म्हणजे 80,000 सरांनी एकटी चालवली गाडी 3 वर्षामध्ये. तर आपल्याला खूप चांगले प्रश्न उत्तर बघायला मिळणार आहे मित्रांनो यासाठी. सर, अजून मी जाणू इच्छितो यामध्ये की तुम्ही जेव्हा ही गाडी घेतली त्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणती गाडी तुम्ही ओन करत होते? 2022 ला जेव्हा मी गाडी घेतली त्याच्या आधी माझ्याकडे इको स्पोर्ट्स मॉडेल होते. फोर्डचं इको स्पोर्ट गाडी होती. ओके, फोर्डची इको स्पोर्ट. ओके, तर सर ती डिझेल पेट्रोल? ती इको स्पोर्ट डिझेल मध्ये होती. त्यावेळेस ते टॉप मॉडेल होते. ओके, डिझेल गाडी. तर सर डिझेल पासून पेट्रोल मध्ये आल्यानंतर काही फरक जाणवला तुम्हाला? थोडंफार काही पॉवर मध्ये, काही गोष्टींमध्ये? कंपॅरिझन इको स्पोर्ट आणि टाटा पंच दोघांचं होऊ शकत नाही. अच्छा. हा एक वेगळा सेगमेंट आहे. ओके, हा एक्सयूव्ही सेगमेंट मध्ये मिनी एक्सयूव्ही सेगमेंट. येस, एक्झॅक्टली. इको स्पोर्ट थोडी याच्यापेक्षा लांब असते. हो, म्हणजे एसयूव्ही. ज्यावेळेस मी ही गाडी फायनल करायला गेलो त्याच्या आधी मी पहिले फोर्डला प्रेफरन्स दिला. ओके, फोर्डच्या पण त्यावेळेस क्लोजिंग चाललेलं होतं, त्याच्यावर मी फोर्ड डायव्हर्ट करून हुंडाईच्या गाड्या बघितल्या. अच्छा. ऑल शोरूम नाशिक मधले जेवढे शोरूम आहे मी सगळे बघितले. ओके, पण ही गाडी त्यावेळेस नुकतीच लॉन्च झाली होती. ओके, साधारणतः तिला लॉन्च होऊन 1 वर्ष झालेलं होतं. ओके, पण जेव्हा आम्ही ही गाडी बघितली, याच्यात मी जेव्हा चाललो, मी वाईफला म्हटलं अगं ही छोटी, कारण इको स्पोर्ट मधून मी याच्यात येतो. येस, एक्झॅक्टली. पण याची जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घेतली त्यानंतर इमिजिएट हीच गाडी फायनल केली आम्ही. ओके सर, मी अजून जाणू इच्छितो, तुम्ही बोलले आता तुम्ही खूप साऱ्या गाड्या बघितल्या, तर याच्याबरोबर रायव्हल्स अजून होते त्या टायमिंगला, तर अजून कोणत्या कोणत्या गाड्या आपण बघितल्या होत्या? त्यावेळेस मी वेन्यू बघितली होती हुंडाईची. ओके, त्याच्यानंतर वॉक्सवॅगनच्या 2 मॉडेल बघितल्या, त्या नाव आठवत नाही, त्या 2 गाड्या त्या पण बघितल्या त्या. ओके, मारुती बघितल्या होत्या. वॉक्सवॅगन मध्ये टायगून आहे, पोलो होती त्यावेळेस. पोलो होती. ओके, आणि मारुतीमध्ये XUV300, महिंद्राची XUV300 बघितली. ओके, तर या सगळ्या गाड्यांचं कंपॅरिझन केले मी. कंपॅरिझन केल्यानंतर कॉस्ट, इकॉनॉमिक, सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू, ओके, मी पंचलाच पहिले फायनल केलं. ओके,
सर आता तुम्ही जेव्हा ही गाडी फायनल करायला गेले तेव्हा टाटाची एक अजून गाडी होती सर नेक्सॉन, त्याबाबत तुम्ही विचार नाही केला का? नेक्सॉन मला आवडली होती स्वतःला, ओके. पण आपण म्हणतो ना घरामध्ये ज्या मेन होम मिनिस्टर असतात Yes, त्यांना ती exactly. आवडली नाही, अच्छा. कारण तिचं थोडंसं शेपमुळे ती त्याला नाही म्हटली, आणि प्लस प्राइस एक हा फॅक्टर होता. ओके. नेक्सॉनची प्राइस त्यावेळेस 17 लाखाच्या आसपास होती, टॉप एंड मॉडेल. टॉप एंड मॉडेल, आणि ही आपल्याला साधारणतः 11 लाखाच्या 11 खाली लाखाच्या, बसली हो, विथ ॲसेसरीज. विथ ॲक्सेसरीज. ओके. तर सर आता ॲक्सेसरीजचं आपण बोलतोच येतात, तुम्ही आता त्या टायमिंगला जेव्हा आपण गाडी बाय केली तेव्हा अजून काही ॲक्सेसरीज ऍड ऑन केल्या आपण गाडीमध्ये काही? हो, काही ॲसेसरीज मी ऍड ऑन केल्या, हा. पण शोरूम वाल्यांनी त्या एफओसी मध्ये दिल्या, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिल्या. अच्छा, म्हणजे शोरूम वाल्यांनीच ते करून दिले हा, आपल्याला करून दिल्या. याच्यामध्ये. ओके. ॲसेसरीज मध्ये तुम्ही साईडचे जे पॅनल्स आहे ते बघू शकतात, ओके. साईडचे Side ला पॅनल जे वगैरे आहे आपण त्याच्यानंतर एलईडी स्ट्रीप बघू शकतात, ओके. ऍड केले ते आपण फक्त ऍड केलं गाडीमध्ये. ओके. सर आता तुमची गाडी 80,000 किलोमीटर चाललेली आहे, तर आपण आता येऊ, आता सगळे लोक आम्ही अजून पण रिव्ह्यू केले टाटाचे, लोक म्हणतात टाटाची सर्व्हिस चांगली नाहीये, बाकीच्या गोष्टी आहे. तर तुमची गाडी आतापर्यंत किती वेळा सर्व्हिस झालेली आहे आणि तुम्ही सर्व्हिस टाटामध्ये करत आहात का बाहेर करत आहात? नाही, गाडी ज्या वेळेस पासून मी घेतली त्यावेळेस पासून सर्व्हिस टाटामध्येच घेतो, आणि जे लोकांचे फीडबॅक तुम्हाला भेटलेले ओके. ते 100% खरे. ओके. टाटा मोटर्सच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये सर्व्हिस हा फॅक्टर खूप मोठा फॅक्टर आहे. सर्व्हिस त्यांची चांगली नाहीये चांगली. नाही. सर म्हणजे नाही चांगली म्हणजे काय होतं, काय नेमकं? म्हणजे गाडी आपण दिल्यानंतर लेट होते? हा, गाडी दिल्यानंतर आपण जशी अपॉइंटमेंट घेतो, हा. अपॉइंटमेंट मध्ये कसं असतं की एक तर आपण कसे बिझी माणसं असतो, आपण काय करतो, टेक अवे करतो. येस. त्यांची टेक अवे फॅसिलिटी नाहीये. नाही म्हणजे गाडी घ्यायला कोणी आपल्याला येणार नाही. जावंच लागतं, गाडी सोडावी लागते. सोडल्यानंतर सुद्धा 2-2, 3-3 तास तिथं वेटिंग करावी लागते. ओके. ऍक्च्युली काय झालंय, शोरूम लिमिटेड हा. आणि कस्टमर जास्त. ओके. तर सर आणि मी तर असं पण ऐकलंय की 2 दिवस पण गाडी शोरूमला राहते, याच्यानंतर 2 दिवस नाही, 3 दिवस राहते. ही गाडी स्वतः 5-5 दिवस शोरूमला होती. अच्छा. पहिले 2 दिवस तर तिच्यावर काही कामच केलेलं नव्हतं. याबद्दल मी शोरूम वाल्यांशी पण बोललो, हा. तर शोरूम वाल्यांनी आता नवीन एक शोरूम चालू केलेलं आहे आडगावकडे. ओके. तर त्यांचं म्हणणं आहे की आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके. एक्सपेक्टेड सॉल्व्ह झाला पाहिजे. Hope बरोबर so. आहे. आम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की टाटांची गाडी खूप चांगली आहे, पण जर जी सर्व्हिस आहे आपली ती जास्त चांगली झाली, सेल्स आफ्टर सर्व्हिस हा मोठा Sales, फॅक्टर हो, आहे. खूप मोठा फॅक्टर, तर खूप जास्त म्हणजे कस्टमर्सला सॅटिस्फॅक्शन राहील सर त्यामध्ये एक, है ना. सर आता सर्व्हिसिंग तुम्ही सगळे टाटामध्येच करत आहात, तर सर्व्हिसिंगचं आपलं शेड्यूल कसं आहे या गाडीचं? किती किलोमीटर सर्व्हिस करतो आपण? शोरूमच्या सांगण्याच्या हिशोबाने आहे तर 12,000 किलोमीटर, ओके. 12,000 किलोमीटर झाल्यावर सर्व्हिसिंग करता आपण, आणि त्यांचे अलाराम येतात. अच्छा. गाडीमध्ये सिस्टीम आहे, ओके. सर्व्हिस जेव्हा तुमची ड्यू येते हा. त्यावेळेस तुम्हाला अलाराम येतात. ओके. आपण ती 10,000ला मी सर्व्हिसिंग करतो. ओके. दर 10,000 आपण सर्व्हिसिंग हा. करत आहात. म्हणजे 8 सर- सर्व्हिस आतापर्यंत इच्छा झाली. अच्छा, 8 सर्व्हिस झालेले आहे आतापर्यंत. हो. तर सर आपल्याला पर सर्व्हिस किंवा एव्हरेज कॉस्ट काय पडली, काय सांगता येईल सर्व्हिसिंगचं? अराउंड 10,000 रुपीज. 10,000 स्टार्टिंगच्या रुपये? 2 सर्व्हिस तर एफओसी होत्या, फ्री ऑफ कॉस्ट, फक्त ओके. लेबर चार्जेस होते. अच्छा. इतर सर्व्हिसिंग मध्ये 10,000 ऑन अँड एव्हरेज कॉस्ट पडते. म्हणजे ₹1 किलोमीटर आपण जवळजवळ पकडून चालू, आणि ते एव्हरेज सगळ्या गाड्यांबाबतीत आहे सर आजकाल. तर सर्व्हिसिंग कॉस्ट बद्दल विषय नाहीये. सर्व्हिसिंग कॉस्ट इको हा. फोर्ड पेक्षा कमी आहे यांची. ओके. फक्त सर्व्हिसिंगची मेथड आहे, हा एक प्रॉब्लेम आहे. हा, म्हणजे तो तो solve. डिले वगैरे जे होतंय आपल्याला त्यामध्ये, तर 10,000 रुपये आपल्याला ऑन एव्हरेज पर सर्व्हिस पडते. बरोबर. म्हणजे 80,000 आपण या गाडीमध्ये आतापर्यंत सर्व्हिस केलेली, 80,000च्या आसपासची. ओके. सर आता ही झाली सर्व्हिसची बाब. आता दुसरी गाडी जी आहे ती सर देती कितना आहे, मायलेज आपल्याला काय पडतं सर सर्वसाधारणतः सिटी आणि हायवे मध्ये? हो. हा एक मोठा प्रश्न हा. आहे. ज्यावेळेस मी गाडी शोरूम मध्ये घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की पंच गाडी हा. पेट्रोल व्हर्जन ओके. 25चा ॲव्हरेज देते. ओके. आणि माझी ड्रायव्हिंग थोडीशी रफ होती, हा. तर मला हिचा जो ॲव्हरेज भेटला स्टार्टिंगला हा. तो 16च्या आसपास भेटला विथ एसी. विथ एसी 16च्या पण आसपास. मी 2 दिवस काय केलं, कन्सिस्टन्सली हिला 60 किलोमीटरने चालवलं. ओके. 60च्या पुढे मी गेलो नाही. ओके. साधारणतः 200 किलोमीटरचा ट्रॅव्हल केलं मी. हा. गाडीने ऍक्च्युअली ॲव्हरेज 24 दिला. 24चं एव्हरेज मित्रांनो, म्हणजे खूप जास्त शॉकिंग आहे आपल्याला. जी पंच आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, म्हणजे 24चं एव्हरेज मिळणं म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिक स्पीडमध्ये चालवाल इकॉनॉमिकल तर गाडी 100% एव्हरेज देते. आणि सर असं पण म्हटलं जातं काही की गाडी सर्व्हिसिंग झालाय 2-3 त्याच्यानंतर एव्हरेज देणं चालू करते, ॲव्हरेज वाढत जातो. एवढे वाढत जातो एव्हरेज याच्यामध्ये. तर सर आता साधारणतः 24च्या आसपास देते गाडी आपल्याला? नाही, तो 60च्या स्पीडने 60च्या स्पीडने. ओके. चालू शकत नाही. अच्छा. ऑन 16च्या आसपास ॲव्हरेज देते विथ एसी. विथ एसी 16च्या आसपास. आणि सर हायवेजला थोडंफार काही एव्हरेज मध्ये? ॲव्हरेजला हायवेला जर आपण 17-18च्या पुढे पकडू, आपण ही समृद्धी हायवेला पण मी चालवलेली. ओके. ही 100 प्लस ती जेव्हा चालवली होती त्यावेळेस 17च्या आसपास ॲव्हरेज दिला इकॉनॉमिकल मोडला.
ओके, इकॉनॉमिकल. सर याच्यामध्ये मोड पण आहेत का गाडीमध्ये हो, काही? गाडीमध्ये 2 टाईपचे मोड आहे. ओके एक तुम्ही सिटी मोड आहे, ओके दुसरा आहे इकॉनॉमिकल मोड. ओके जर तुम्ही कन्सिस्टंट लॉंग रूटला जाणार आहे तर तुम्ही इकॉनॉमिकल मोडला जाऊ. ओके. तर इकॉनॉमिकल मोडला हायवे वरती गाडीने साधारणतः 17 ते 18 17-18 एव्हरेज दिलेला आहे. म्हणजे खूप चांगलं आहे. आपण एक असं पेट्रोल अपेक्षित व्हर्जनच्या करू. हिशोबाने आणि ऑटोमॅटिक व्हेकलच्या हिशोबाने बरोबर आहे. ऍव्हरेज ओके गाडीचा. ओके. सर अजून मी याच्यामध्ये जाणू इच्छितो आता सर्व्हिस तुम्ही बोलले की सर्व्हिस कॉस्ट झालं आपलं, त्याच्यानंतर गाडी आपल्याला मायलेज किती हे पण सगळं समजलं. आता सर तुम्ही 80,000 गाडी किलोमीटर चालवलेली आहे, 80,000 प्लस आपण समजू याच्यामध्ये. तर सर यामध्ये काही एखादी लॉंग टूर तुम्ही मला सांगता येईल की गाडी तुम्ही लांब कुठपर्यंत घेऊन गेला आहात? ही गाडी मी नॉनस्टॉप गोवा चालवलेली. अच्छा, नॉनस्टॉप गोवा नॉनस्टॉप पर्यंत. इथून नाशिक, कोल्हापूर ते गोवा ओके, नॉनस्टॉप एक रन. नॉनस्टॉप. ओके. तर सर त्यामध्ये गाडीमध्ये आपले किती लोक होते? गाडीमध्ये टोटल 5 जण. टोटल 5 बॅक जण. साईडला 3, पुढे आम्ही दोघं. ओके, टोटल 5 जण होतो. टोटल 5 जण. तर सर कम्फर्ट वाटतं का तुम्हाला? म्हणजे याच्यामध्ये हो, गाडीमध्ये कम्फर्ट आहे. गाडीमध्ये कम्फर्ट तुम्हाला गाडीमध्ये वाटतं? असं कोणत्याही पद्धती बॅक सिटिंग पण ओके. ओके मागच्या असं कस्टमर मागच्या जे बसलेले आहेत, त्यांना कधी असं वाटत नाही की हेक्टिक प्रवास झालेला आहे. ओके. तर सर 5 लोक आरामात बसून जातात गाडीमध्ये? आरामशीर बस. गाडीची साईज छोटी नेक्सॉनपेक्षा नाही थोडी, तरी पण नाही, असं ती दिसताना छोटी, मध्ये जेव्हा बसतो माझ्यासारखे 3 जण आरामशीर बसतात. 3 लोक आरामात फक्त बसतील. मधल्याला थोडस पुढे व्हावं लागतं, अदरवाईज चाइल्ड ओके. हा, म्हणजे 4 लोकांसाठी तर एकदम अतिउत्तम गाडी आपण आणि सांगू एक शकतो ही. लहान मुलगा तुमचा ओके, लहान मुलं जर असतील तर 5 लोक आरामात गाडीमध्ये आरामशीर ट्रॅव्हल जातो. करू शकतात. ओके. सर आता आपली गाडी एवढी आपण वापरलेली आहे, काही गाडीनी म्हणजे ब्रेकडाऊन वगैरे काही, किंवा काही गाडीने त्रास दिला कुठे, आपण बाहेर गावी गेला आहात किंवा सिटीमध्ये कोणी ड्राईव्ह करताय, गाडीने काही असं काही तुम्हाला त्रास दिलेला आहे असं आतापर्यंत काही? नाही, असा लॉंग ड्राईव्हला लॉंग रूटला मला कोणत्याही पद्धतीचा त्रास नाही झाला. ओके. पण गाडी सर्व्हिसिंग करून आल्यानंतर इमिजिएट बंद पडली होती, हा त्रास झालेला होता. अच्छा, म्हणजे सर्व्हिसिंग करून आला? सर्व्हिसिंग करून आणल्यानंतर गाडी बंद पडली होती, ती सर्व्हिस स्टेशनचीच मिस्टेक असेल. अदरवाईज लॉंग रूटला गाडी कधी बंद पडली नाहीये. नाही. ओके. सर तुम्ही या गाडीमध्ये नाईट ड्रायव्हिंग पण 100% केली असावी? 200% केलेली. तर सर नाईट ड्रायव्हिंगचं तुमचा काही एक्सपिरियन्स कसं होतं? म्हणजे हेडलाईटचं थ्रो वगैरे कसं आहे, किंवा नाईट ड्रायव्हिंगचं आपलं व्ह्यू वगैरे कसं वाटतं तुम्हाला नाईट Okay. ड्रायव्हिंग मध्ये? जर आपण कम्पॅरिझन करत असेल, हा. कारण आपण हिला मिनी एक्सयू म्हणतो, येस. एक्सयू पेक्षा छोटी गाडी. हो. ओके. तर एक्सयू व्हेकलच्या हिशोबाने जर कम्पॅरिझन केलं तर नाईट साठी हिचे लॅम्प जी पॉवर हा. आहे ती कमी पडते. कमी पडते. ओके. तसं तुम्ही त्याच्यामध्ये काही बल्बचं वॅट वगैरे नाही, काही मी वाढवलं? अल्टरेशन केलं नाही. काहीच नाही केलं. अल्टरेशन केल्यानंतर आहे ना, गाडीचं मेन हे कमी होत जातो, इफेक्ट कमी होऊन जातो Okay. लाईटीचा. तर तुम्हाला वाटतं की थोड टाटांनी ते वाढवलं पाहिजे? नाही, एवढी पण गरज नाही पडत. एवढी पण गरज नाही. एवढी गरज नाही पडत. ओके. एकदमच डार्क मोड असेल ना तर तुम्हाला त्रास होतो. ओके. आणि जर तुमची गाडी 80च्या स्पीडला चालली तर तुम्हाला त्रास नाही. त्रास. हा, जर तुम्ही 120-130 ला चालले तर तुम्हाला फोकस हा 100% जाणवणार. ओके. लाईट कमी पडतोय. लाईट कमी पडतोय. हा. ओके. सर अजून आता मला सांगा की गाडी तुम्हाला शॉक सर कशी वाजले कम्पॅरिझन विथ फोर्ड इकोस्पोर्ट? ही गाडी मी माझे जे मोठ्या भावाचं शेत आहे ओके. तिकडे पण घेऊन जातो. हा. तिथं हीच गाडी घेऊन जातो मी. अच्छा, हीच गाडी तुम्ही घेऊन जाता? बाकी दुसरी गाडी तिथं कम्फर्ट नाही. म्हणजे त्याच्या अच्छा. माझ्याकडे क्वीड आहे, ओके. ती गाडी मी नेऊ शकत नाही. ओके. ती एका याच्यामध्ये तिचे शॉक ऑब्झर्वर खराब होऊन जातील. अच्छा. या गाडीचे शॉक ऑब्झर्वर हा. सस्पेन्शन कॅपॅसिटी एकदम परफेक्ट आहे. ओके. तर तुम्हाला असं म्हणजे काही तुम्ही त्या रूटला तुम्ही 20-25 ला जरी चालवली तरी तुम्हाला असं मध्ये फील जाणवत नाही. फील होणार नाही काही हो. त्याच्यामध्ये? ओके. सर आता मला अजून सांगा, जे आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतोय तेव्हा ड्रायव्हिंगचं व्ह्यू किंवा सिटिंग पोझिशन तुम्हाला कशी वाटली गाडीमध्ये? ड्रायव्हिंग सिटिंग पोझिशन कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल. ओके. आणि व्ह्यू कसं आहे सर? म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतोय त्याच्यामध्ये काही ब्लाइंड स्पॉट वगैरे काही असं काही? ब्लाइंड स्पॉट तर जाणवले नाहीये. ओके. पण जेव्हा रिफ्लेक्शन येतं ग्लासवरती हा. थोडं रिफ्लेक्शन जास्त जाणवतं याच्यावर. थोडं जास्त जाणवतं रिफ्लेक्शन. बाकी इकोस्पोर्ट पेक्षा. ओके. इकोस्पोर्टचा शेप असा आहे, हो. हिचा असा आहे, ओके. पण तो ठीक आहे, आपण तो कव्हर करू शकतो. ड्रायव्हिंग जर तुम्हाला जमती तर तुम्ही तो कव्हर करू शकतो. ओके, ठीक आहे सर. अजून सर मला अजून जाणून इच्छितो याच्यामध्ये मी की तुम्ही टायर्स वगैरे गाडीचे चेंज केले आतापर्यंत काही? सरप्राइझिंगली तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा. याच्यासाठी माझ्याकडे असं उत्तर आहे की ही फर्स्ट व्हेकल आहे. मी आतापर्यंत 5 ते 6 गाड्या वापरल्या. हा. ही पहिली गाडी जिचं टायर मी शोरूम मधून गाडी काढल्यानंतर हा. 75,000 किलोमीटर झाल्यावर बदललेलं आहे. म्हणजे 75,000 किलोमीटर तुम्ही टायर चालवले गाडीचे? हा, आता एक 10 म्हणजे 2 महिन्याआधी मी हिचे टायर बदलले. अच्छा, 2 महिने टायर तुम्ही बदललेले फक्त याचे आता? हा, हे आता बदलले. तोपर्यंत तुम्ही शोरूम 75,000 म्हणजे शॉकिंग होते माझ्यासाठी पण. अच्छा. मी स्वतः कन्फ्युज झालो की मी याच्या आधी बदलले की नाही बदलले. अच्छा. पण हिस्ट्री बघितली बदललेले नव्हते. 75,000 तुम्ही गाडीचे शॉकअप टायर जे आहे ते आपले चालले, म्हणजे जे शोरूमचे आले होते. तर सर अलाइनमेंट बॅलन्सिंग तुम्ही टाइम टू टाइम करत होता बाहेर काही? बाकी गाडीची
एक लक्षात घ्या हा. साहेब, तुम्हाला जर गाडी वापरायची, हा. गाडी अशी गोष्ट आहे की जिला तुम्हाला जपायचं, येस, तिची सर्व्हिसिंग, अलाइनमेंट, बॅलन्सिंग ह्या सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम झाल्या तरच तुमची गाडी परफॉर्मन्स देते. बरोबर आहे. गाडीची सर्व्हिसिंग टाइम टू टाइम होत गेलेली. ओके. असं नाही की चला 10,000 झाले आणि 11,000ला करा. हा. 10,000च्या आधीच तिची सर्व्हिसिंग झालेली. 10च्या तुम्ही आधीच करत होता? आधीच करत गेलो. ओके सर, मी अजून एक प्रश्न याच्यामध्ये असं विचारायला होता टायरच्या संबंधामध्ये, की खूप सारे लोक जे आहेत ते काय करतात की सर्व्हिसिंग मध्ये अलाइनमेंट बॅलन्सिंग करत नाही. तर तुम्ही टाटामध्येच अलाइनमेंट बॅलन्सिंग करत आहात की बाहेर? नाही, मी माझे मित्र आहे यश म्हणून, यश टायर्स म्हणून, त्यांच्याकडे मी अलाइनमेंट बॅलन्सिंग करतो. ओके, तर अलाइनमेंट बॅलन्सिंग जी आहे ती आपली आपण बाहेरच करतोय पूर्णपणे. ओके सर, टाटा म्हटलं की तुमची सेफ्टी आता म्हणजे खूप जास्त प्रेफरन्सला आजकाल आहे, आणि टाटा म्हटलं की सेफ्टी. तर सेफ्टी बाबत तुम्हाला या गाडीबरोबर काही एक्सपिरियन्स आले आहेत का, की ही गाडी घेऊन आपण खूप चांगलं काम केलं, सेफ गाडी आहे, असं काही एक्सपिरियन्स तुम्हाला आला याच्या बाबतीत आतापर्यंत? टाटा मोटर्सला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं हा. तर टाटा मोटर्सला आपण जर रेटिंग 5 असेल तर आपण 10 देऊ. ओके, म्हणजे 5 असेल तुम्ही 10 रेटिंग? 10 रेटिंग देणार. ओके. सगळ्यात सेफ गाडी. ओके. काही इन्सिडेंट झाले होते हा. पण ते मेजर जरी असेल तरी ते मायनर कन्वर्ट करून टाकतात. ओके. कारण गाडीचे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे फॅक्टर त्यांनी कन्सिडर केलेले. ओके. एअरबॅग पासून तर गाडीचा पत्रा, दणकट पत्रा देण्यापासून तर या ओके. सगळ्या गोष्टी गाडीमध्ये आहे. सर, काही असं इन्सिडेंट झालंय गाडी आपली कुठे काही अशी लागली आहे थोडीफार? लागली पण ती जाणवलीच नाही गाडी लागली. अच्छा, म्हणजे असं जाणवलं गाडीत बसलं असं वाटलं की एक व्हेजिटेबल्स व्हेकल होती, गाडी ठोकली तिने. हा. मला वाटलं होतं की खूप डॅमेज केला असं. गाडी हल्ली? गाडी हल्ली नाही. हा. बाहेर येऊन बघितलं तर मायनर एक फक्त थोडेसे स्क्रॅच पडले. ओके, बस तेवढंच आपल्याला बाकी जाणवलं. काही गाडीला झालेलं आहे. ओके सर, आता आपण गाडी जी चालवत आहोत हायवेला, तसं वाटतंय गाडी काही वॉबल करते हाय स्पीडला असं काही? नाही, गाडी वॉगल नाही करत. 140 पर्यंत वॉगल नाही करत, 140 अबोव करते. 140 अबोव सर, ते तर म्हणजे हा, करणार. ते रेग्युलर आपण कोणती गाडी तर साधारणतः 80 ते 100 मध्ये चालवतो गाडी, मग तेव्हा गाडी हायवेला पकडून चालते एकदम? गाडी हायवे रस्ता गाडी सोडत नाही अजिबात. गाडीचं वजन इटसेल्फ जास्त आहे. ओके. रस्ता सोडत नाही. रस्ता बिलकुल गाडी सोडत नाही, म्हणजे वॉबल वगैरे काहीच नाही, प्रश्नच अजिबात. नाही. असे प्रॉब्लेम नाही आहेत. ओके, तर सर हे झालं सेफ्टी बाबत. तर सर आपण सगळे पॉईंट जवळपास याच्यामध्ये कव्हर केले. तर सर आता मला फक्त तुम्ही एवढं सांगा, या गाडीचे मला 3 निगेटिव्ह पॉईंट्स आणि 3 पॉझिटिव्ह पॉईंट्स. आपण पॉझिटिव्ह पासून सुरुवात करूया पहिले. ओके. 3 पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह पॉईंट्स हे मला सांगा. गाडीचा एक पॉइंट आहे जो पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. ओके. गाडी याला छोटी. ओके. टोटल हाईट जी आहे, लेंथ जी आहे, लेन जी छोटी थोडी. म्हणजे डिक्कीचा स्पेस तिचा कमी होऊन जातो. ओके. पण अदरवाईज जर एक्सयू सेगमेंट तुम्ही सिटीत चालवताय तर तो पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ओके. सिटीमध्ये गाडी तुम्ही इझिली मूव्ह करू शकता. ओके, म्हणजे सिटीमध्ये एक्सेसिबल आहे खूप जास्त. ऍक्सेसिबल आहे. ओके. पण बाकीचा जो बूट स्पेस आहे हा. तो तिचा कमी आहे. ओके, बूट स्पेस कमी आहे, तो एक कमी आहे. निगेटिव्ह मध्ये आपण हो. समजू शकतो तसं. प्लस गाडीमध्ये निगेटिव्ह पॉईंट जो आहे, गाडी ऑटोमेशन काही गोष्टी पेंडिंग आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो हा. की सीटची हाईट ऍडजस्टमेंट आहे, मॅन्युअल आहे. ओके. त्यात ते मॅन्युअली नाही पाहिजे, ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे. ओके, तर सर आता याच्यामध्ये सीट ऍडजस्टमेंट, ड्रायव्हर सीट ऍडजस्टमेंट तुम्हाला मॅन्युअल आहे या गाडीमध्ये? हा, म्हणजे ते बटनावरती आहे. ओके सर, आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न मी जाणू इच्छितो. गाडी ऑटोमॅटिक आहे तर म्हणजे तुम्ही गाडी चालवताय तर स्मूथ आहे गिअरचं, जे आपण गिअर पडता स्मूथ आहे की आपल्याला जाणवतात गिअर पडताना याच्यामध्ये? ठीक आहे. याच्यात हे आहे AMT व्हर्जन. ओके. AT व्हर्जन नाहीये. ओके. याचा एक प्रॉब्लेम आहे, ज्या वेळेस तुम्ही चढावरती चढायचा प्रयत्न करता हा. त्यावेळेस गाडी ना रिव्हर्स मारते. अच्छा, रिव्हर्स मारते. हे AMT व्हर्जन असल्यामुळे काय, इव्हन तुम्ही सिग्नलला जरी स्टॉप केला, थोडा हा. जरी स्लोप असेल, ओके. जर तुम्ही तिला न्यूट्रलला ठेवली असेल तर गाडी रिव्हर्स येईल. ओके. तर जो लॉकिंग म्हणतात, ब्रेक लॉकिंग सिस्टीम जी आहे हा. त्याची, ती याच्यामध्ये ती नाही? याच्यामध्ये नाहीये. अँटी स्किड म्हणतात त्याला. ओके. तर ती याच्यामध्ये नाहीये. अच्छा. तर त्या केअरमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागते. ओके. आणि प्लस गाडी पेट्रोल व्हर्जन आहे, हा. सोबत AMT व्हर्जन असल्यावर पिकअप करताना हा. जर तुम्ही ओव्हरटेक करायचा प्रयत्न करता तर गाडी इमिजिएटली फास्ट पिकअप घेत नाही. अच्छा, फास्ट पिकअप घेत नाही AMT नाही. असल्यामुळे? AMT असल्यामुळे. ओके. हेच मॅन्युअल व्हर्जन मध्ये फास्ट पिकअप घेते. ओके, तर सर अजून काही निगेटिव्ह पॉईंट गाडीबाबत तुम्हाला असं वाटतंय? निगेटिव्ह सर्व्हिस तर point. तुम्ही सांगितलं टाटा सर्व्हिसचा पॉईंट तर तुमच्या लक्षात आला. Yes. सर्व्हिस पॉईंट आहे, हा. तो सुधारला पाहिजे त्यांनी. ओके. कारण गाडी खूप चांगली सेल्स आफ्टर सर्व्हिस त्यांची. नाही सर, सगळ्यांचीच हीच कंप्लेंट आहे. टाटाची आम्ही आता जेवढे पण रिव्ह्यू केले आजपर्यंत सगळे लोक हेच सांगतात, गाडी खूप चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे, फक्त सर्व्हिससाठी थांबावं लागतं. इव्हन मी टाटा मोटरच्या वेबसाईटवरती याची कंप्लेंट पण केलेली होती. ओके. की सेल्स आफ्टर सर्व्हिस तुमची इम्प्रूव्ह झाली पाहिजे. ओके. कारण हिला जो लुक देण्यात आलेला आहे हा मिनी जॅग्वारचा लुक दिलेला आहे. हो, बरोबर आहे. मिनी जॅग्वारचा Yes. लुक दिलाय. गाडीची डिझाईन, गाडीचे म्हणजे पहिले जर तुम्ही 2007चे इंडिका मॉडेल किंवा आजचे टाटा कम्पेअर करशाल येस, तर दोघांमध्ये जमीन आसमानाचा खूप फरक आहे. जास्त.
कारण त्यांनी सगळ्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेल्या आहे. येस पण एक्झॅक्टली. तो जो सेल्स आफ्टर सर्व्हिसचा पॉईंट आहे त्यांनी इमिजिएटली इम्प्रूव्ह केला पाहिजे. इम्प्रूव्ह केला पाहिजे. ओके सर, आता हे झालं निगेटिव्ह. 3 मला सगळ्यात जास्त आवडणारे पॉझिटिव्ह पॉईंट सांगा तुमच्या गाडीबाबत. छोटी गाडी, ओके हाईट जास्त, ओके खाली बसायचा फील येत नाही, असं वाटतं की आपण वरती चाललेलो आहे. ओके म्हणजे हा एक एक्सयू सेगमेंटचा जो बेनिफिट आहे हा. तो बेनिफिट याच्यामध्ये इमिजिएटली ओके. जाणवतो. त्याच्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग कॉस्ट कमी आहे सर्व्हिसिंग कॉस्ट कमी. हो, आणि ऍव्हरेज गाडीचा पेट्रोल व्हर्जनच्या हिशोबाने 16 ते 17 पर्यंत जातो. खूप चांगला आहे. आणि चौथा पॉईंट आहे सेफ्टी. म्हणजे सर आपण शेवटी गाडी घेतो तर सेफ्टी पॉईंट पहिला आहे. बरोबर आहे. ही 5 स्टार सेफ्टी रेटिंग मध्ये नंबर 1 ला गाडी आलेली आहे. बरोबर आहे. येस, म्हणजे आपण समजू की सेफ्टीचा पॉईंट खूप जास्त महत्वाचा आहे. ओके एक वेळेस ऍव्हरेज कमी चालतो पण हा. सेफ्टी महत्वाची. बरोबर आहे. सगळे लोक सेफ्टीज कन्सिडर करताय आजकाल. तर सेफ्टीसाठी तर याला 5 स्टार 100% तुम्ही बोलले पहिलेच की 10 स्टार देतो सेफ्टीला मी. ओके येस सर, तर तुम्ही या गाडीबद्दल आम्हाला एवढी सारी माहिती दिली. तुम्ही टाइमात टाइम काढून आमच्या प्रेक्षकांसाठी इथे आलात आणि आम्हाला एवढी छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. साहेब, आम्हाला तुमचं मित्रांनो, तुम्हाला सरांचं जे रिव्ह्यू आहे ते कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की म्हणजे नक्की कळवा. मित्रांनो, हे होते परदेशी सर आणि ही होती त्याची टाटाची पंच. आपण या लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यूमध्ये सगळे पॉईंट जवळपास कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला असं वाटत आहे की कोणते पॉईंट मिस झाले आहेत तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. आणि तुम्हाला कोणती गाडी अजून लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू बाबत बघायची इच्छा आहे तर हे आम्हाला देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.